नमस्कार शेतकरी बंधूंनो. मी भूजल शोधक विजय, भूजल शोध आणि कृषी जगत या स्पेशल यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करीत आहे. तर मित्रांनो, आता जवळजवळ जानेवारीपासून जूनपर्यंत बोरवेलचं सीझन होता. बऱ्याच ठिकाणी बोरवेल्स पॉईंट आपल्याकडून देण्यात आले. तर आपल्याला चांगल्यापैकी रिझल्ट आपल्याला भेटलेले आहेत आणि अनुभव पण चांगले आलेले आहेत. तर सर्व शेतकरी मित्रांचं किंवा ज्यांनी आपल्याला क्षेत्रात काम करायची संधी दिली अशा सर्व शेतकरी मित्रांचं आणि बंधूंचं मी सर्वप्रथम धन्यवाद मानतो की त्यांच्यामुळंच क्षेत्राचा किंवा बोरवेल पॉईंटचा किंवा हा अनुभव हा चांगल्या प्रकारे आपल्याला भेटला. माझ्या माध्यमातून त्यांना पाणी पण चांगल्या प्रकारे भेटलेलं आहे आणि त्यांच्या क्षेत्रात किंवा त्यांच्या शेतीमध्ये जाऊन आपण काम केल्यामुळं किंवा सर्वेइंगचं, वॉटर डाउजिंगचं किंवा भूजल सर्वेक्षणाचं जे काम केलेलं आहे तर त्यांच्या क्षेत्रातूनच आपल्याला काही चांगल्या गोष्टी आपल्याला अनुभवायला भेटलेल्या आहेत. आणि कामाचा गुरु असतो अशा पद्धतीने आपण तिथे काम केलं आणि त्याच्यातून अनुभव पण आपल्याला चांगले भेटले आणि त्याच्यातून शेवटच्या 2 महिन्यामध्ये आपल्याला काही चांगल्या प्रकारे टेक्निक्स किंवा स्किल्स पण आपल्याला शिकायला भेटले की ज्याच्यामुळं रिझल्ट हे 99 ते 99.99% इतपत आपल्याला ते यश अवगत झालेलं आहे. आणि शेवटच्या 2 महिन्यामध्ये फील्डमध्ये चांगल्या प्रकारे काम केल्यामुळं पूर्वीचे काही टेक्निक्स होते ते पण सपोर्टला आहेत. त्याच्यामध्ये हिरव्या नारळाचं झाडापासून जो नारळ आपण हिरवा नारळ भेटतो, तयार हिरवा नारळ, त्याचा पण आपण वापर करतो चेकिंगसाठी. त्याच पद्धतीने 2 लिटरची पाण्याची तांब्या जो आहे पाण्याने भरलेला याचा पण आपण सपोर्टला वापर करत असतो. त्याच पद्धतीने तवा नारळाचा प्रयोग पण आपण सपोर्टला घेत असतो. त्याच पद्धतीने एल रॉडसुद्धा जे आहे तिचं बी काही अभ्यास जे आहे ते पण आपण सपोर्टसाठी घेत असतो. तर याच्या पलीकडे जाऊनसुद्धा आपल्याला काय टेक्निक्स नारळाच्या माध्यमातून किंवा नारळाच्या वापराच्या माध्यमातून आपल्याला चांगले टेक्निक्स भेटले की त्याचा वापर करून आपल्याला जवळजवळ 99 ते 99.99% आपल्याला रिझल्ट भविष्यात आत्ता तर आलेलेच आहेत आणि भविष्यात आपल्याला चांगल्या प्रकारे 99%च्या वर आपल्याला रिझल्ट भेटतील अशी मला खात्री आहे. कारण असे आपण काय स्किल्स किंवा टेक्निक्स डेव्हलप केलेले आहेत किंवा ते प्रयोगातून आपल्याला साध्य झालेले आहेत. तर भविष्यामध्ये त्याचा उपयोग शेतकरी बंधूंना नक्कीच होईल आणि त्यांचे बोरवेल्स फेल झाल्यापासून वाचतील आणि त्यांना चांगल्या प्रकारचं पाणी हे भेटेल. तर फील्डमध्ये मला इतर जे पाणी दाखवणारे भूजल शोधक आहेत किंवा भूजल तज्ज्ञ आहेत तर किंवा असे मी बरेच व्हिडिओ पाहिले की फॉल्टी लाईन आहेत, कट लाईन आहे किंवा धातू मिश्रित किंवा मिनरल्स जे आहेत जमीन भूजल किंवा भूभागामध्ये, तर अशा बऱ्याच ठिकाणी किंवा काय झाडीजुडी आहेत अशा संदर्भातले व्हिडिओ किंवा वेगवेगळ्या तारांचे प्रयोग करण्याचे व्हिडिओ हे यूट्यूबमध्ये येत असतात. पण ते प्रयोग झाले पण शक्यतो आपण प्रयोग केल्यानंतर आपल्याला काय रिझल्ट आले तर ते व्हिडिओच्या माध्यमातून इतर भूजल शोधकांनी पण असं एक चांगलं टेक्निक मांडायचा किंवा चांगली पद्धत जी आहे पाण्याची सांगावं. त्याच पद्धतीने हे जे ह्याच्यावर फोकस होतो किंवा कट लाईन आहे किंवा ही फॉल्टी लाईन आहे किंवा हे लालगेरूचं रान आहे किंवा भूभागातील काही भागा धातू मिश्रित किंवा खनिज मिश्रित आहे. तर आपण ज्यावेळेला पाणी शोधतो त्यावेळेला आपल्याला पाण्याच्या धारा शोधायच्या आहेत आणि पाण्याच्या धाराचा क्रॉस किंवा भूभागातील भूजलधारांचा क्रॉस देऊनच आपल्याला बोर पॉईंट द्यायचा आहे. तर ह्या भूजलधारेवरच फोकस व्हायला पाहिजे आणि त्याच पद्धतीने बोर पॉईंटचे जो क्रॉस आहे ते चांगल्या पद्धतीने करेक्ट आहे
यायला पाहिजेत. तर अशा पद्धतीने जिथं फोकस एरिया आहे तिथंच आपल्याला काम करावं लागणार आहे. आणि बाकीच्या इतर ज्या गोष्टी आहेत मी सांगितल्याप्रमाणे त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन न देता व त्याच्याकडे लक्ष केंद्रित न करता आपलं जे मेन काम आहे पाणी शोधणे, तर ह्याच्यावर प्रामुख्यानं काम झालं पाहिजे, ह्याच्यावर भर देण्यात आला पाहिजे. आणि दुसरं मी एक पाहिलं की फील्डमध्ये आपण किंवा बरेच व्हिडिओ पाहिले, त्यामध्ये काय लोकांचं असं की पाणी हे स्ट्रेट लाईन, पाणी हे काही जमिनीमध्ये काही स्ट्रेट लाईन वाहत नाही किंवा तिथं खाली काही पाईपलाईन टाकलेली नाही किंवा ते सरळ रेषेत पाणी चाललेलं आहे. तर शेतीमध्ये किंवा ह्याच्यामध्ये सर्वे करताना अशा गोष्टी लक्षात आल्या की भूजलधारा ह्या वेड्या वाकड्या अशा वळणाच्या राहतात त्या. आणि अशा वळणाच्या भूजलधारेचा 1-2-3 भूजलधारेचा एकत्र करून आपल्याला तो क्रॉस द्यायचा असतो. तर हे फार मोठं चॅलेंजिंग काम राहतं. ते भूजलधारा आहे काय सर्वच भूजलधारा या स्ट्रेट लाईन काय पाहत नाही आहेत. तर अशा पद्धतीने 2-3 भूजलधाराचा क्रॉस आपण देऊन हे पॉईंट आपण शेतकरी बंधूंना देत असतो. तर दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे की ज्या वेळेला बोरवेल पॉईंट ड्रिल होतो त्यावेळेला स्वतः आपण हजर राहिलं तर आपल्या एक ज्ञानात किंवा अनुभवात भर मोठी होते. की असं नाही की आपण बोरवेल पॉईंट घेतला आणि आपण तिथं निघून गेलो, पण एक आपल्या अभ्यासासाठी किंवा भूजल शोधक जे आहे की त्यांच्या स्वतःच्या अभ्यासासाठी तर जिथं शक्य असेल तिथं पॉईंटवर थांबणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या बी अनुभवात वाढ होते आणि शेतकऱ्यांना पण एक समाधान राहतं. म्हणजे आपण जो पॉईंट देतो त्याची पॉईंट ज्याला आपल्याला खात्री असते तर तो त्या व्यक्तीने पॉईंट देताना थांबण्यास काही हरकत नाही. जर त्याच्याकडे वेळ नसेल तर तो दुसरे काम असेल तर अशा केसमध्ये विषय वेगळा आहे, परंतु वेळ आहे जवळ आहे तर आपण ते बोरवेल ड्रिल होत असताना बोरपॉईंट पॉईंट थांबणं गरजेचं आहे. म्हणजे रान कसं लागतं, किती फुटा पाणी लागतं, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला स्वतःला वैयक्तिक शिकायला भेटतात. त्याच पद्धतीने आपण जे टेक्निक सध्या काय आत्ता या 2 महिन्यामध्ये किंवा हे काम करत असताना काय गोष्टी आपल्याला सापडलेल्या आहेत, तर त्याच्या माध्यमातून आपण शक्यतो भूगर्भातील हे वरच्या स्तरातलं पाणी आपण उपलब्ध करून द्यायचा प्रयत्न करत असतो की जेणेकरून जास्त खोलीवर जायची आपल्याला गरज नाही. आणि दुसरी गोष्ट खोली न गेल्यामुळं पुढं जो होणारा खर्च शेतकरी बांधवांचा जो खर्च आहे तो वाचतो आणि वरच्या भूस्तरातलं पाणी वरच्या भूस्तरातच राहील. अशा पद्धतीने आपले काय नारळाच्या आधारावर जे काय टेक्निक्स आहेत ते आपण डेव्हलप केलेले आहेत, तर त्याचा पण शेतकरी बंधूंना भविष्यात उपयोग होईल आणि वरच्या थरातील पाणी हे त्यांच्या बोरवेलला किंवा विहिरीला उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल. परंतु त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा काही भूभाग असे असतात की जिथं 400 फूट जावं लागतं, 500 फूट जावं लागतं, 600 फूट जावं लागतं. तर असा जो काही भूभाग आहे तर त्या भूभागामध्ये तिथे पर्याय नाही. तिथे आपल्याला मग तिथला जो पूर्वीचा भूजल शोधनाचा किंवा पाणी लागण्याचा जो इतिहास आहे तर त्याच्या अनुषंगाने किंवा त्याच्या आधारानेच आपल्याला जावं लागतं. तर शक्यतो प्रयत्न एवढाच राहतो की बोरवेल पॉईंट फेल गेला नाही पाहिजे. जे शेतकरी बोर घेत आहेत त्यांच्या बोरला पाणी लागलं पाहिजे आणि त्यांची शेतीवाडी किंवा त्यांना ज्या गोष्टीसाठी पाणी आवश्यक आहे तर ते त्याचा उपयोग ते पाणी त्यांना भेटलं पाहिजे. म्हणजे आज बोरवेल करायचं म्हटलं तर 30,000, 40,000, 50,000, 60,000, 70,000 अशा पद्धतीने बोरवेल ड्रिलिंगसाठी खर्च येतो. तर त्यासाठी योग्य भूजलधारा असणं किंवा योग्य भूजलधारेचा क्रॉस असणं आणि किती फुटावर पाणी लागणार आहे, जमीन किंवा रानखाली कसं लागणार आहे, किती इंच पाणी लागणार आहे, बोर टोटल किती फूट करायचं आहे आपल्याला. काय ठिकाणी असे अनुभव आले आहेत मला की एक लाईन पाण्याची तुटलेली आहे, पाणी चांगलं लागलेलं आहे आणि पुन्हा काय शेतकरी बंधूंनी बोरवेल बंद केलेली आहे. पुन्हा आपण जाऊन चेक केला असता किंवा त्याच वेळेला मी चेक केला असता त्यांना मार्गदर्शन केलं होतं की अजून काय एखादी चांगली लाईन खाली आहे ज्याला 1 इंच 1.25 इंच पाणी आहे तर ते लाईन तोडणं आणि घेणं गरजेचं होतं. म्हणजे होल कम्प्लीट ड्रिलिंग किंवा अर्धवट होल न करता होल हे कम्प्लीट करणं गरजेचं असतं.
त्यात एक धोका पण असतो की काही जणांचं म्हणणं राहतं की खाली पोकळी लागली तर पाणी लागलेलं पण निघून जाऊ शकतं. पण असे होऊ शकतं, परंतु पाण्याचा पॉईंट दिला नंतर होल हे कंप्लीट व्हावं अशी एक पाणी दाखवणारीची इच्छा असते. म्हणजे टोटल पाणी किती लागतं आपल्याला ते समजतं. पण आता खाली पोकळी लागणे हा जो तो हा भूगर्भातल्या गुणधर्माचा विषय आहे, जे आता भागचा हा विषय आहे. त्याला पाणी धावणारा व्यक्ती हा काही करू शकत नाही. त्याच पद्धतीने बोरवेल किंवा जमिनीतलं जे पाण्याचा शोध आहे हा तसं म्हणजे गुपित आहे ते, किंवा हे जे गूढ आहे, तर हे आपण वेगवेगळ्या प्रयोगाच्या माध्यमातून आपण ते भूजल जे गूढ आहे किंवा त्याचा जो अभ्यास आहे तो आपण करत असतो आणि शेतकरी बंधूंना चांगल्या भूजलधारा आणि पाण्याचा स्रोत हा उपलब्ध करून देत असतो. तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला एवढंच सांगायचं आहे की हा बोरवेल जे आहे किंवा पाणी उपलब्ध करून देणे हा एक अभ्यासाचा आणि एक अनुभवाचा भाग आहे. जेवढा तुमचा अभ्यास, जेवढा तुमचा अनुभव जास्त असेल किंवा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे टेक्निक वापरता, काय प्रयोग करता, तर हे जे टेक्निक तुमचं सटीक टेक्निक असेल किंवा एक चांगल्या प्रकारचं तंत्रज्ञान किंवा चांगल्या प्रकारचं अभ्यास करून तुम्ही काय साधनं डेव्हलप केलेली आहेत, तर ह्या साधनांचा वापर करून योग्य बोरवेल पॉईंट देणे गरजेचं आहे. तर भविष्यामध्ये शेतकऱ्यांना योग्य बोरवेल पॉईंट देणे, त्यांना चांगल्या प्रकारचं पाणी उपलब्ध करून देणे की जेणेकरून त्यांची शेती वगैरे चांगल्या पद्धतीने होईल, जनावरांना पाणी भेटेल, उद्योगधंद्याला पाणी भेटेल, अशा पद्धतीने आपले प्रयत्न राहणार आहेत. तर आजची जी माहिती जी आहे तर मित्रांनो आपल्याला कशी वाटली ते आम्हाला कॉमेंट्समध्ये कळवा. आणि आपल्याला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला आणि चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि आपल्याला जर काय बोरवेल संदर्भात किंवा भूजलधारा संदर्भात किंवा बोरवेल पॉईंटबद्दल जास्त काय माहिती हवी असेल तर आम्हाला आपण कधीही संपर्क करू शकता. त्याच पद्धतीने मी आता बऱ्याच क्षेत्रात किंवा फील्डमध्ये पाहिलं की शोकांतिका हीच आहे की लोकांची समस्या ही आहे की त्या लोकांना भूजलमधलं किंवा भूगर्भातलं पाणी हे समजत नाही. बोरवेलचे पॉईंट कोणाला ते शेतकरी बंधूंना समजत नाही. जे तज्ज्ञ व्यक्ती येतो तो दाखवतो आणि निघून जातो. पण असं बऱ्याच ठिकाणी मी पाहिलेलं आहे की बोरवेल पॉईंट हे 4 फुटाने 6 फुटाने असे चुकलेले आहेत, 2 फुटाने चुकलेले आहेत. तर अशा केसमध्ये असं होतं की मित्रांनो बोरवेल पॉईंट तर ड्रिल होतो, पैसे तर जातात, परंतु योग्य प्रमाणात जे पाणी भेटायला पाहिजे होतं ते भेटत नाही. म्हणजे अशा केसमध्ये काय होतं की तो पॉईंटच्या पॉईंट निघून जातो, पुन्हा तिथं आसपास 2-4 फुटावर 5 फुटावर मोठं पाणी असेल तर तिथं बोरवेल पुन्हा ड्रिलिंग करता येत नाही आणि परिणामी पाणी पण शेतकऱ्याला भेटत नाही भविष्यामध्ये. म्हणजे चांगला पॉईंट पाण्याचा निघून जातो 40-50 हजार बोरवेलचे जातात आणि पुन्हा तिथे आसपासच्या परिसरात जर तिथे एक 10-20 फुटावर जर 10-20 फुटावर जर चांगला म्हणजे जो चुकलेला भूजल आहे तर ते भेटायची जर शक्यता जरी असली तरीसुद्धा तिथं आपण बोरवेलला लावू शकत नाही, कारण ते हवा पास होण्याची शक्यता राहते. त्यामुळं काय होतं की शेतकऱ्यांचे पैसे वाया गेले, तो बोर पॉईंट वाया गेला आणि पाणी पण योग्य प्रमाणात भेटलं नाही. आणि त्यामुळं काय शेतकरी हा चांगल्या पाण्यापासून वंचित राहतो आणि त्याचं जी शेतीसाठी जो पाण्याचा स्रोत गरजेचा आहे तर तो तेवढ्या प्रमाणात त्याला भेटत नाही. तर अशी बरेच ठिकाणी शोकांतिका आहे किंवा बऱ्याच क्षेत्रात मी फिरलेलो आहे. तर मी बोरवेल पहिले चुकीचे चेक पण केलेले आहेत, कुठं पाहिजे होता, काय पाहिजे होतं, याचा सर्व पण अभ्यास केलेला आहे. पण अशा मला बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या आणि मी त्या शेतकऱ्यांना किंवा सांगितलं की इथे भूजल तुम्हाला आहे जमिनीमध्ये, तुम्हाला योग्य पॉईंट न भेटल्यामुळे किंवा योग्य माणूस तुम्हाला न भेटल्यामुळं किंवा तुम्हाला योग्य पॉईंट न गेल्यामुळं तुमचं हे चुकीच्या ठिकाणी पडलेलं आहे आणि तुम्हाला योग्य प्रमाणात पाणी मिळालेलं नाही. त्यांचा जो गैरसमज असतो किंवा आमच्या इकडे पाणी असंच लागतं किंवा कमी लागतं, चालतच नाही,
तर याची कारणं बरीच आहे की बाबा तुम्हाला योग्य म्हणजे ज्या तज्ज्ञ व्यक्तीने दाखवलेले आहेत भूजलधारा त्या फुटावर 2 फुटावर 3 फुटावर चुकलेले आहेत, त्यांचा क्रॉस योग्य देण्यात आलेला नाही आहे. म्हणजे एकंदरीत काय आहे, पाणी पण योग्य प्रमाणात उपलब्ध होत नाही आहे, पैशाचे पैसे वाचत जातात आणि शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक चुकीचा ग्रह निर्माण होतो की आमच्याकडे अशा पद्धतीने पाणी लागतं. परंतु आत्ता सध्या किंवा असं बऱ्याच आता टेक्निक किंवा बरेच यूट्यूबच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे चांगले प्रयोग करण्यात येत आहेत की ज्याच्यामुळं योग्य पाण्याची किंवा काय भूजल शोधणारे तज्ज्ञ व्यक्ती पण आहेत की ते चांगल्या पद्धतीने पाण्याची लाईन शोधू शकतात, चांगल्या पद्धतीने पाण्याची क्रॉस देऊ शकतात. तर आता हे सर्व जे मार्गदर्शन किंवा हे जे सर्व शेतकऱ्यांना जी सेवा आवश्यक आहे, तर हे सर्व सोशल मीडियावर वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून उपलब्ध आहे. तज्ज्ञ व्यक्ती पण सध्या आहेत मार्केटमध्ये, नाही असं नाही आहे. पण नवीन जे शिकत आहेत किंवा जे प्रयत्न करत आहेत, तर त्यांनीसुद्धा जे तज्ज्ञ लोक आहेत त्यांच्यासोबत जाऊन शिकून चांगल्या पद्धतीचे शेतकऱ्यांना सेवा द्यावी, चांगल्या पद्धतीचे पॉईंट द्यावे, एवढीच विनंती आहे. नाहीतर बोरवेल फेल गेल्यानंतर त्यांचं नुकसान होतं आणि शेतकरी वर्गाकडे लिमिटेडच पैसा असतो, त्यामुळं कसं ते लोक नाराज होतात, पुन्हा त्यांची बोरवेल घ्यायची इच्छा होत नाही. म्हणून बोर पॉईंट देताना तर असे चांगल्या पद्धतीचे बोर पॉईंट दिले पाहिजे, जेणेकरून पाणी मिळणं हा महत्त्वाचा उद्देश आहे. बोर पॉईंट करणे हा महत्त्वाचा उद्देश नसून त्याला पाणी मिळलं पाहिजे, त्याची जी गरज आहे शेतीची किंवा इतर उद्योगधंद्याची, जनावरांची, त्यांच्या गरजा पूर्ण होणं गरजेचं आहे. तर ह्या सीझनला आपल्याला खूप चांगल्या प्रकारचे अनुभव आले, लोकांनी चांगलं आपल्याला सहकार्य केलं आणि पुढं आपल्याला काम करण्यासाठी त्यांनी वाटचाल पण दिली आणि त्यामुळे सर्वांचं धन्यवाद मानणं माझं कर्तव्य बनतं आहे. आणि त्याच पद्धतीने ह्या क्षेत्रातून मी काम करत असताना मी बोर पॉईंट देत होतो असं नव्हतं. बोर पॉईंट दिल्याबरोबर ह्याच्यापेक्षा आणि आपल्याला काय वेगळं शिकता येतं का आणि काय चांगलं शिकता येतं आहे का, अशा पद्धतीचा एक उद्देश किंवा मानस डोक्यात होता. आणि त्यामुळं याचा फायदा भविष्यात असा होणार आहे की जी बोरवेल पॉईंट देताना जो चूक जी आहे ती शक्यतो व्हायलाच नाही पाहिजे, अशा पद्धतीने ह्या सीझनला पण काम केलेलं आहे आणि त्याचा अनुभवाचा फायदा पुढच्या सीझनमध्ये होईल. तर शेतकरी बंधूंनी संपर्कात राहावे वेळोवेळी आणि शक्यतो हे दिवाळीनंतर किंवा ज्यांना गरज दिवाळीनंतर पुन्हा नोव्हेंबर डिसेंबरपासून पुन्हा जूनपर्यंत बोरवेलचे सीझन ओपन होत राहतात किंवा लोकांना जशा गरजेनुसार पाण्याची गरज असेल तरी ते बोरवेल घेत असतात लोक. तर अशा पद्धतीने आपल्याकडे चांगल्या प्रकारचे टेक्निक्स किंवा स्किल आहे आणि आपण लोकांना चांगल्या पद्धतीने ह्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र म्हणा किंवा सर्व दुसऱ्या स्टेटमध्ये सुद्धा ही आपली जी सेवा आहे तर सगळीकडे द्यायची आपली इच्छा आहे आणि जेणेकरून त्यांना शेतकऱ्यांना पाणी भेटेल आणि जो चुकणार आहे किंवा चुकीच्या ठिकाणी जे जागा ड्रिल होते ते होऊ नये एवढीच इच्छा आहे. आणि अशा पद्धतीने जेवढ्या जास्त फील्डमध्ये आपल्याला काम करायची संधी भेटेल तेवढं लोकांनाही फायदा होऊन जाईल आणि आमच्या पण अनुभवात ही फार मोठी वाढ होऊन जाईल, जेणेकरून पाणी जे आहे शेतीसाठी उपलब्ध होईल आणि शेतकरी आपली शेती चांगल्या पद्धतीने करू शकतील. तर धन्यवाद मित्रांनो. आज एक व्हिडिओ बनवायचा माझा उद्देश एक मोठा होता की चांगलं टेक्निक किंवा चांगलं स्किल असणाऱ्या व्यक्तीच आपल्या क्षेत्रामध्ये पाणी दावायला आणणं गरजेचं आहे. आणि खात्री हा विषय नसतो, परंतु कसं राहतं त्याचं जे अनुभव आहे किंवा पूर्वीचा जो इतिहास आहे किंवा त्यांनी ज्या पद्धतीने पाणी पाहतो आहे तर तो जो त्याचा अनुभव आहे त्याच्या अनुभवाच्या जोरावर तो पाणी दाखवतो. परंतु 99% तर अशी खात्री पाहिजे की बाबा बोरवेल पॉईंट दाखवलेला आणि त्याला पाणीच लागणार आहे, ह्या दाखवणाऱ्याला सुद्धा त्याची खात्री तेवढी पाहिजे. आणि तेवढं शेतकऱ्यांना किंवा अशा पद्धतीने व्यवस्थित भूजल सर्वेक्षण करून जागा चेकिंग करून शेतकऱ्यांना पॉईंट हे मार्क करून द्यायचे असतात. बोरवेल पॉईंट म्हणजे असं नाही किंवा हे 2-3 फुटाच्या एरियात कुठेही मारा किंवा 4-5 फुटाच्या एरियात कुठेही मारा, असं होत नाही. तो बोरवेल पॉईंट हे असा असतो की तो पॉईंटच असतो
तर त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला एक बिंदू द्यायचा असतो किंवा एक छोटासा दगड ठेवायचा असतो. तर त्या दगडापासून एक फूट इकडं, 2 फूट तिकडं, 3 फूट तिकडं अशा परिसरात नसतं ते भुजलधारेचा क्रॉस असतो. तो गुणिले चिन्ह किंवा अधिक चिन्ह अशा पद्धतीचा तो पॉईंट असतो. तर ते योग्य पॉईंट देणं गरजेचं आहे. एवढ्या मोठ्या क्षेत्रामध्ये फिरून तुम्हाला एक दगड ठेवून द्यायचा आहे किंवा एक क्रॉस काढून द्यायचा आहे, तर हे एवढं सोपं नाही आहे. परंतु जे तज्ज्ञ जे आहेत तर ते तुम्हाला 100% चांगल्या प्रकारचं भुजल लाईन देऊ शकतात आणि चांगले क्रॉस देऊ शकतात. फक्त त्याच्याकडे जे टेस्टिंग जे आहे तर कशा पद्धतीने चेक करतो, तर एक 3-4 प्रकारे भुजलधारा किंवा 3-4 प्रकारे बोरवेलचं पॉईंट हे चेक करण्यात यावे, की जेणेकरून की वेगवेगळ्या टेस्ट असल्यामुळे ते चेकिंगमधून सुटणार नाही. चांगला क्रॉस भेटेल आणि चांगलं भुजल शेतकऱ्यांना उपलब्ध होईल. तर शेतकरी बंधूंनो, आज ही जी माहिती जी आहे तर एक उपयोगी माहिती आहे आणि भविष्यामध्ये शेतकऱ्यांना आपल्याकडून पाणी उपलब्ध करून देण्याच्या बाबतीत ते विहीर असो किंवा बोरवेल असो त्याच्या बाबतीत हे माझ्याकडून किंवा माझे जी काही टीम आहे त्यांच्या माध्यमातून हे आपली जी सेवा आहे ही शेतकऱ्यापर्यंत आपण नेहमी सदैव उपलब्ध असणार आहे. तर शेतकरी वर्गाने संपर्क साधून आपलं जे टेक्निक किंवा स्किल जे आहे हे स्वतः डोळ्यानं पाहावं आणि आपण जे पॉईंट कशा पद्धतीने देतो हे तुम्ही स्वतः आम्ही प्रयोग करत असताना तुम्ही पाहतच असतात. आणि आम्ही जे प्रयोग करतो हे तुम्हाला जर तुमच्या मनाला पटले किंवा खात्री वाटली तर प्रयोग आम्ही जे करत असतो किंवा जी मेहनत आम्ही शेतामध्ये घेत असतो तर ते पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येतं की बाबा ह्याने दिलेला पॉईंट बरोबर आहे की नाही आहे. तर अशा पद्धतीचे आपण काही शेतामध्ये प्रात्यक्षिक किंवा प्रयोग करत असतो एक 4-5 प्रकारच्या माध्यमातून. आणि त्याच्यातून शक्यतो भुजलधार आपली सुटत नाही किंवा योग्य बोर पॉईंटचा जो क्रॉस आहे किंवा भुजलधाराचा क्रॉस आहे ते आपण देण्यात आता 99% तर आपण यशस्वी झालेलो आहे. 99% किंवा 99%च्या वर तुम्ही म्हणू शकता. तर येत्या सीझनमध्ये आपल्या सेवेचा शेतकरी वर्गाला फार मोठा उपयोग होईल अशी मला आशा आहे आणि शेतकरी बंधूंनी आपल्या सेवेचा लाभ घ्यावा एवढीच नम्र विनंती आहे. धन्यवाद मित्रांनो. माझा जो मोबाईल नंबर वगैरे आहे माझ्या यूट्यूब चॅनेलवर वगैरे आहे किंवा जे डिस्क्रिप्शन आपण देतो त्याच्यामध्ये मी टाकतच असतो, तर त्याचा उपयोग तुम्हाला संपर्कासाठी होईल. धन्यवाद मित्रांनो. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके.